तर नमस्कार मित्रांनो, आज पण होती आमची केळव्याला मॅच. आम्ही क्वार्टर फायनल कसे हरले त्याला तुम्हाला सांगतो. तर आज पण सकाळ सकाळ उठून गेले आम्ही केळव्याला मॅच खेळायला. ना आज तर मी खूपच लवकर उठलेला 11 वाजता, म्हणून मग लवकर आंघोळ बिंघोळ केली, तयारी वगैरे केली आणि मग आला मी स्टेशनला. जसा मी पोहोचला तसे मला अमित वगैरे भेटले. थोड्या वेळाने लगेच मग आमची लोकल पण आली. याच लोकलला बसून आम्ही केळव्याला जाणार होते. आणि हा जितू नक्की खेळायला चाललेला का रॅप बोलायला चाललेला काय माहिती. आम्ही ट्रेन मध्ये चढले काय हे किन्नर लोक येतातच आमच्या मागे. काय नशीब मध्ये लिहिलंय काय माहिती. स्टेशनवरून उतरून लगेच इकडे आता इकोची वाट बघत बसले आम्ही टोटल लोक होते 17 जण. मग आम्हाला 2 इको करायला पडली. मग आम्ही एका इको मध्ये गेले आणि दुसरे जण दुसऱ्या इको मध्ये येतील. अर्ध्या तास नंतर येऊन पोहोचले आम्ही ग्राउंडवर येऊन बघतो. आम्ही विचारलं तर ते सांगतो तुम्हाला बाय आहे, कारण की समोरची टीम आलीच नाही ना. आणि आम्ही खोटं आमच्या ग्रुपला पण सांगून दिले की आम्ही 2 गोल मारून पहिली मॅच जिंकून गेलेले. आम्ही आता आराम करायला जातोच, तेवढं तिकडे बघतो तर एका पोराला लागून गेले, हात सटकून गेला होता. आम्ही समुद्रावर जात होते तेव्हा ये छोटा मुलगा डंपर घेऊन होता. डंपरवाला पण सोडला मागे ना. आम्ही आले आता बीचवर ते आले होते, पण यो बाबा इकडे झोपून पडला होता ना. मग आम्हाला इकडे आवाज पण नाही करायला भेटत होता. आणि तुम्ही कधी केळव्याचा फोर्ट नसेल बघितला तर हा बघून घ्या. हा इकडे आहे बीचवरती. थोड्या वेळाने लगेच आम्हाला कॉल आला की तुमचा दुसरा राऊंड सुरू होत आहे, त्यासाठी आम्हाला बोलवतोय. मग लगेच किट घालून सगळे रेडी होत होते. आम्ही ग्राउंडच्या मध्ये येऊन लगेच आम्ही प्रे करून घेत होते. प्रभू श्री रामचंद्र महाराज की जय. मग अशा प्रकारे आमची दुसरी मॅच सुरू झाली वडराई सोबत. वडराईवाल्यांनी आम्हाला पहिला 1 गोल ठोकला, तर नंतर आम्ही पण त्यांना लगेच 1 गोल ठोकला. असं करून आमची मॅच पेनल्टीवर आली. गोल सही पांडू 1 नंबर गोल मारला. हा गोल सही यारशी गोल. शाबाश गोल. हा 5वा शॉट आम्ही मदेशीला दिलेला मारला. कॉन्फिडन्स होता म्हणून, पण त्यांनी काय बाहेर मारला आणि हरले आम्ही. मग आम्ही निघाले लगेच घरी जायला. घरी जाता लगेच हा वॉटर पार्क लागलेला रस्त्याला, म्हणून तिकडे मस्ती करायला लागलेला आहे. मग इथे बघत होतो इकोची वाट. मग लगेच इको पण आली, इको मध्ये बसले आणि निघाले मग घरी जायला. तर चला, ब्लॉग आवडला असेल तर लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. आणि हा केळवेकर, तुम्ही जर माझी व्हिडिओ बघत असेल तर कमेंट करायला विसरू नका. एक चांगली कमेंट नक्की करा आणि फॉलो करायला विसरू नका. चला बाय.